गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसरे आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती
सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. विवेक चूडामणी या ग्रंथाचा आपला अभ्यास सुरू आहे आणि श्लोक क्रमांक 420 इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला पूर्ण झाला होता. जे नित्य शुद्ध ज्ञानरूप आणि आनंदरूप अशा समाधीद्वारा ज्यांनी स्वरूपानुभव घेतलेला आहे असा जो तत्ववेत्ता म्हणूया, इथला शब्द वापरायचा झाला, असा ब्रह्मनिष्ठ योगी हा पुनश्च या संसार बंधनात अडकत नाही, असं आचार्य वर्णन करतायत. छान शब्द आचार्यांनी इथे वापरलाय, प्रारब्ध सूत्र गथित. त्यामुळे प्रारब्ध सूत्र गथित हा जो देह आहे, असं जाणून तो जो महात्मा आहे, तो जो योगी आहे, तो जो ब्रह्मनिष्ठ आहे, तो जो ज्ञानी आहे, तो जो जीवनमुक्त आहे, तो प्रारब्धाला ओढू देतो. स्वतः ढकलण्याचे कष्ट करण्याचं तो मनातही आणत नाही. छान वाक्य आहे, परमपूज्य मंदादींचं वाक्य आहे. साधकांनी सुद्धा एक साधक म्हणून आपल्याला काय करायचं आहे, प्रारब्धाला ओढू द्यावं, ढकलू नये. तर म्हणजे काय, तसा त्याचा अर्थ स्पष्ट आहे. प्रारब्धाप्रमाणे आपलं जीवन जे घडतंय, जे काही आपल्याला फल प्राप्त होतंय आपल्या कर्माचं, शांतपणे स्वीकारणं, प्रारब्धाला ओढू देणं. आणि अशा महात्म्याच्या स्वतःच्या शरीराकडे आणि म्हणून इतरांच्याही शरीराकडे खूप महत्वाची गोष्ट आहे. परमपूज्य काका नेहमी सांगतात की ज्यांनी स्वतःचा देह मिथ्या आहे हे ओळखलेलं आहे, त्यालाच दुसऱ्याचा देह मिथ्या आहे असं म्हणण्याचा अधिकार आहे. आता दुसऱ्याचा देह मिथ्या म्हणणं काही कठीण काम नाही आहे. परदुःख शीतल असतं असं म्हणतात की नाही मराठीत, पण आहे याच दृष्टीने आहे की दुसऱ्याला दुःख प्राप्त झालं, एखाद्याला मृत्यू आला, आपण फार तर फार अरे रे वाईट झालं, असं नको होतं व्हायला असं म्हणू, पण ते दुःख मला कुठे झालेलं आहे. त्यामुळे दुसऱ्याचा देह सुद्धा मिथ्या आहे हे म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे, ज्यांनी स्वतःचा देह मिथ्या आहे असा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे असा जो महात्मा असतो, ज्याची स्वतःच्या शरीराकडे बघण्याची ही दृष्टी असते, त्याचं वर्णन आपण मागच्या वेळेला ऐकलं, अभ्यासलं. श्री ज्ञानेश्वर माऊली सुद्धा त्याचं वर्णन 8व्या अध्यायात करते. अनेक वेळा मी ती ओवी सांगतो. ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपण होऊनी, जैसे मठ गगना भरुनी गगनीची असे. सुंदर ओवी आहे. एक काय म्हणूया, बौद्धिक पातळीवर तरी का होईना आपण कल्पना करू शकतो, समजून घेऊ शकतो की असे जे महात्मे असतात, असे जे जीवनमुक्त असतात, ते देहात तर असतात. हा एक मोठा गैरसमज असतो सुरुवातीच्या काळात. अनेक वर्ष अनेकांचा असतो बरं का. एक गंमतच वाटते मला ऐकल्यानंतर, काय की जीवनमुक्ती प्राप्त झाली की जणू काही संपणारच, म्हणजे सगळं आटोपणार. मग परमपूज्य काका त्याला म्हणतात आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. नुसती कशी शंका जरी आली की ब्रह्मज्ञान झालंच समजा तर आटोपणार हा देह, कारण सुरुवातीला अत्यंत प्रेम असतं ना या देहाचं. कारण हा आहे तर मी आहे अशी
जाणीव असते, असं घट्ट दृढ समजूत असते. तसं काही नसतं. मुद्दा आपला हा सुरू होता की आपण कल्पना करू शकतो की असे जे जीवनमुक्त, असे जे महात्मे, ब्रह्मनिष्ठ, ज्यांनी स्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे, ते स्वतःच्या देहाकडे कसं बघत असतील, काय त्यांचा अनुभव असेल याची कल्पना तर निश्चित करू शकतो आपण. आणि तेच माऊली मध्ये सांगते आहे की ते देह झोळ ऐसे मानुनी. झोळ आहे. आणि झोळ याचा खरं शास्त्रीय दृष्टीने अर्थ बोलायचा झाला तो उपाधी असा होतो. कारण हा जो ब्रह्मनिष्ठ आहे, हा जो ज्ञानी महात्मा आहे, तो देहाकडे आत्मस्वरूपावरची एक खोळ म्हणजे झोळ या दृष्टीने पाहतो. म्हणजे नेमकं काय पाहतो? उपाधी या दृष्टीने पाहतो. आत्मज्ञान झालं म्हणून काही लगेच तो आत्महत्या करायला जात नाही, की आता मला काम नाही आहे देहाचं, असाही बावळटपणा करत नाही. पण जायची वेळ आली तर आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा म्हणण्याची ताकद त्याच्याजवळ असते. कारण मुळात तिथे जाणे येणेच नाही आहे. हा अनुभव त्यांनी घेतलेला असतो. त्यामुळे ही एक खोड आहे. जेव्हा जायचं प्रारब्धाने तेव्हा जाईल. आणि असं म्हणून तो जो ज्ञानी आहे तो आपल्या वास्तव ब्रह्मरूपाने कसा राहतो? शांत राहतो. केविलवाणा होत नाही, दैन्यवाणा होत नाही मृत्यूच्या कल्पनेने. कशाप्रमाणे? माऊली म्हणते तर जैसा मठ गगना भरुनी गगनची असे. पुन्हा आपल्या कल्पनेला एक छान कल्पना करणं सोपं व्हावं म्हणून माऊली एक दृष्टांत देते काय की जसं मठ असतो एखादा, आपण साध्या भाषेत बोलूया घर असतं. ते घर आकाशाने भरलेलं असतं की नाही, पोकळी असते की नाही घरामध्ये. पोकळीने भरलेलं ते घर मठ पोकळीने भरलेलं असतं आणि पोकळीतच राहतं, आकाशातच ते राहतं. त्याप्रमाणे ही जी त्यांची देहरूपी खोळ ती ब्रह्मरूपाने भरून ब्रह्मातच राहते. काय शरीर धर्म ज्याला म्हणतात ते सुरू राहतात. त्याच्यात काही व्यत्यय येत नाही. भूक लागली की ते जेवतात, झोप आली की झोपायला जातात, तहान लागली की पाणी पितात. हे शरीर धर्माने काही बिघडत नाही असं भगवद्गीताही आपल्याला सांगते. पण उपाधी महत्वाचा शब्द आहे. उपाधी, कारण उपाधीची व्याख्याच आहे. असलं तरी बिघडत नाही, नसलं तरी बिघडत नाही. डॉक्टरनी सांगितलं औषधं घ्या तर घेतात, ऑपरेशन करायला सांगितलं तर करतात. पण चिंता, व्याकुळता, दीनपणा, स्पर्शही त्यांना नसतो. कारण काय, जसं माझी गाडी बिघडली की मी मेकॅनिककडे घेऊन जातो जितक्या निर्विकारपणे, तसंच ते डॉक्टर नावाच्या मेकॅनिककडे घेऊन जातो. बघा जमलं तर बघा, जमताय का बघा. जमलंच पाहिजे असाही आग्रह नसतो. आणि म्हणून असा महात्मा खऱ्या अर्थाने निर्भय झालेला असतो. भयातीत ते संत आनंद आहे, समर्थ बोलतात मनोबोधामध्ये. भयातीत ते खरे संत भयातीत होतात का? कारण त्यांनी अनंताला पाहिलेलं असतं. पाहिलेलं असतं म्हणजे अनुभवलेलं असतं, स्वरूपानुभूती घेतलेली असते. आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने निर्भय झालेले असतात. आता पुढे हा जो श्लोक 420 ते 426 इथपर्यंत आत्मज्ञानाचं फल नेमकं काय आहे याचं विवेचन आता आचार्य करणार आहेत. फार सुंदर विषय आहे आपल्या सर्वांसाठी विचार केला तर. कारण आपण कशासाठी परमार्थ करतो. परमपूज्य काकांचं एक छान वाक्य आहे की हे सर्व करून मी काय कमवणार आहे आणि हे न करून मी काय गमावणार आहे. छान वाक्य आहे. असं हे स्पष्ट चित्र आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. मला कोणी विचारलं तर नीट उत्तर देता आलं पाहिजे. पण ते उत्तर देणं इतकं महत्त्वाचं नाही आहे जितकं माझ्या मनामध्ये स्पष्टता असणं महत्त्वाचं आहे की हे सर्व मी कशासाठी करतो. मला नेमकं काय प्राप्त होणार आहे, त्याला म्हणायचं आत्मज्ञानाचं फल
म्हणून हा विषय आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण हे सातत्याने स्मरणात असेल तर पुन्हा परमपूज्य काकांचा शब्द मोटिवेशन छान होतं. पण याच्यावर वारंवार धूळ बसते आणि मग त्या साधनेमध्ये काय उरतं तर फक्त यांत्रिकता, विशेषतः यांत्रिकता उरते. कारण सकामता तेवढी नसते, कारण आता कळलंय आपल्याला, निदान एवढा अभ्यास झाला आहे आपला, एवढी साधना झाली आहे की सकामता त्या प्रमाणात कमी असते, पण यांत्रिकता खूप प्रमाणात उरते. का? कारण रोज नामस्मरण केलं पाहिजे, रोज साधना केली पाहिजे, ती केली पाहिजे म्हणून केल्या जाते. मला त्यांनी जे प्राप्त होणार आहे ते लक्षात नसल्यामुळे आणि त्या दिशेने प्रगती होते का नाही, ही साधना मला घेऊन जाते आहे की नाही, अशी तीव्रता त्या साधनेमध्ये मग राहत नाही. या दृष्टीने हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आत्मज्ञानाचं फल नेमकं काय आहे, काय प्राप्त होणार आहे, हे विवेचन आचार्य या गटात करतायत. आणि जी एक काय म्हणूया साधनरूप आपल्या प्रयत्नाची संगती आहे ती लक्षात आणून देतात आहे, की कशाने काय प्राप्त होणार आहे, कशाने काय प्राप्त होणार आहे. आणि परमार्थ मला नेमकं काय देतो, काय प्राप्त होणार आहे, जे आपण बोलतोय आता, हे स्पष्टपणे ते लक्षात आणून देतात. आणि हे लक्षात आणून देतात याचा अर्थ असा आहे की अप्रत्यक्षपणे काय सांगतात आहे आचार्य मला, त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही अपेक्षेने किंवा उद्देशाने परमार्थ करू नये. आणि केल्यास तो निष्फळ आहे अर्थातच, कारण ते त्याचं फळच नाही आहे, ज्याचा थेट संबंध सकामतेशी येतो. कारण असतं सुरुवातीला खूप, काय, माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळू दे, माझ्या मुलीला चांगला नवरा मिळू दे, म्हणून परमार्थ करायचा असतो, असे सुरुवातीच्या काळात समज असतात, असू शकतात. ते सकामता हे वेगळंच प्रकरण आहे, सोडून देऊ आपण, आत्ता विचार नाही करायचा आपल्याला. पण या ग्रंथाचा जो अधिकारी आहे, काय सांगणं चाललंय, की त्याशिवाय दुसऱ्या कुठल्याही अपेक्षेने तो करू नये, कारण ते त्यांनी देणंच अपेक्षित नाही आहे. आता या गटातील 420 क्रमांकाचा जो श्लोक आहे त्याचा विचार मागच्या सत्रात झालेला आहे आपला, तिथूनच नवीन गटाला सुरुवात झाली होती, आत्मज्ञानाचं फल. आता आजच्या चिंतनाकडे वळताना आपल्याकडे पुढचा श्लोक आहे, 421 क्रमांकाचा. तो वाचतो. वैराग्यस्य फलं बोधो, बोधस्योपरती फलम, स्वानंदानुभावात शांती, रेषेवो परते फलम. छान छोटासा श्लोक आहे, पण एक सुंदर मी जसं म्हणालो संगती आचार्य दाखवून देतात आपल्याला, की वैराग्यस्य फलम बोध, तसंच बोधस्य फलम उपरती. थोडंसं आपण बदलू शकतो क्रम. आणि स्वानंदानुभवात शांती, एषा एव उपरते फलम, असा या 421 क्रमांकाच्या श्लोकाचा अर्थ. आपलं पदच्छेद अर्थ काय आहे, की विषय दोष दर्शनाने उदयास आलेल्या त्यागेच्छेचे फळ आत्मसाक्षात्कार हे आहे. काय म्हणतात आहे, विषय दोष दर्शनाने उदयास आलेले आहे, कंसामध्ये आहे, कारण असा शब्द श्लोकात नाही आहे, पण त्यागाची इच्छा कशाची, विषयांची, हे सांगण्यासाठी. कारण मूळ श्लोकात शब्द काय आहे, वैराग्यस्य फलम, वैराग्य हा शब्द आहे. मग वैराग्याची इथे थोडक्यात एक व्याख्या केली आहे म्हणूया, विषय दोष दर्शनाने उदयास आलेल्या त्यागेच्छेचे फळ काय आहे, आत्मसाक्षात्कार हे आहे. वैराग्यस्य फलम बोध. आता बोधस्य फलम काय आहे, उपरती. बोध म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान, स्वरूपप्राप्ती वगैरे. आत्मसाक्षात्काराचं फल काय आहे, बाह्य प्रवृत्ती निरोध हे आहे. उपरतीचा अर्थ काय केलाय, बाह्य प्रवृत्ती निरोध.
आणि बाह्य प्रवृत्ती निरोध किंवा इथे आता दुसऱ्यांदा निषेध असं म्हटलंय, त्या निषेधाचं फळ काय आहे? तर आत्मानंदानुभवाने प्राप्त होणारी जी सर्वाभिलाष निवृत्ती हीच होय. वैराग्यस्य फलम बोध, बोधस्य फलम उपरती, आणि स्वानंदानुभवात शांती एष एव उपरते फलम. म्हणजे उपरतीचं फलम काय आहे? स्वानंदानुभवात शांती. असं एक छान काय म्हणे उत्तरंड एकमेकावर अवलंबून असलेलं आहे. कशाने काय प्राप्त होणार आहे, हे इथे आचार्य आपल्याला छान त्याचं स्पष्टीकरण देत आहेत. आता या श्लोकामध्ये जरी वैराग्याचा उल्लेख असला तरी आपण उपलक्षणाने विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व या चारींचा विचार करायचा, ते चारही स्वीकारायचे. आणि नुसते ते नाही, हे तर काय म्हणूया, अंतरंग जरी असले तरी अप्रत्यक्ष साधन आहे. श्रवण, मनन, निदिध्यासन, तत्व पदार्थ शोधन, हे जे अंतरंग प्रत्यक्ष साधन आहे, या सर्वांचा स्वीकार इथे करावा लागतो. कारण या ग्रंथाचा जो अधिकारी आहे तो अंतरंग साधनेचाच अधिकारी आहे. आणि उल्लेख वैराग्याचा आहे, याचं कारण आहे की या गटाचा विषय काय आहे? पुन्हा एकदा, आत्मज्ञानाचं फल. त्यामुळे फल काय आहे हे सांगणं, याच्यावरती भर आहे. त्यामुळे साधनं सांगून झाली, आता तो विषय बऱ्याच वेळा सांगून झालेला आहे. चिंतनाचे तर केवढे श्लोक आपण विचार केले, म्हणजे मनन, निदिध्यासनाचे बरेच श्लोक झाले. त्यामुळे सर्व झालेलं आहे. उपलक्षण आहे थोडक्यात. वैराग्य हे उपलक्षण आहे. त्यामुळे नुसतं वैराग्य असा अर्थ न करता सर्व साधनांचा स्वीकार करायचा. कारण या गटामध्ये फलावरती जास्त भर आचार्यांना द्यायचा आहे. आता विषय दोष दर्शनाने उदयास आलेली त्यागाची इच्छा, असं इथे म्हटलेलं आहे, म्हणजे वैराग्य. आणि त्याचं फल काय म्हटलंय? आत्मसाक्षात्कार. माऊली 13व्या अध्यायात काय सांगते? ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य. अगदी तेच माऊली सांगते. ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य होती जीव. तसे संतांची भाषा बा अगदी एकच असते. अगदी एक असते, म्हणजे शब्द सुद्धा सारखे असतात बऱ्याच वेळेला. कारण असणारच आहे, अनुभव एकच आहे. कारण अनुभव दोन नाहीये. एको देव सर्वभूतेषु गूढ, श्वेताश्वत्र बोलताय आपल्याशी. एकच देव आहे, सर्व भूतेशी गूढ. गूढ आहे सध्या माझ्यासाठी, तो गूढ आहे, संतांसाठी नाही आहे. त्यांनी घेतलाय त्याचा अनुभव. त्यामुळे भाषा, शब्द शब्द इकडे बदलू शकतात, शैली बदलू शकते, पण सांगणं एकच आहे, त्यात आश्चर्य काहीच नाही आहे. त्यामुळे ते हे विषय वैराग्य, इथे विषय दोष दर्शनाने उदयास आलेला त्यागेच्छेचे फळ म्हणजे वैराग्य. आणि मग त्यांनी काय होतं? तर आत्मसाक्षात्कार. मग माऊली काय सांगते? ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य, येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. की विषयांविषयी असलेले जे वैराग्य आहे ते म्हणजे आत्मलाभ करून देणारं प्रत्यक्ष भाग्य आहे, असं माऊली म्हणते. आणि त्याच्या योगाने जीव ब्रह्मानंदाचा भोग घेण्यास पात्र होतो. माऊलीने अजून थोडी स्पष्टता आणली आहे त्याच्यात. पात्र होतो म्हटलेलं आहे. वैराग्य प्राप्ती झाली म्हणजे लगेच आत्मसाक्षात्कार होतो का? नाही. म्हणून मी मगाशी म्हणालो की उपलक्षणाने घ्यायचं ते. म्हणजे काय म्हणूया त्याला शुद्ध मराठीत, ते तर बेसिक क्वालिफिकेशन आहे आत्मलाभाचं. आणि त्याचा अर्थ असाही होतो की मला जर ब्रह्मानंद अजून प्राप्त झाला नसेल तर पुरेशा प्रमाणात माझ्याकडे विषय वैराग्य नाही, असा त्याचा अर्थ होतो. हे तत्वज्ञान ह्याच्यासाठी शिकायचं असतं. नाही तर हा श्लोक मी पाठही केला तरी त्याचा उपयोग काहीच नाही मला, जर मी हे असं लावून घेतलं नाही माझ्या साधनेला, माझ्या आयुष्याला. आणि अखंड मुख्य म्हणजे ते
अनुसंधान या गोष्टीचं मी ठेवलं नाही, की मला जर आणि म्हणून तर पुन्हा हा विषय मी परत त्या विषयाकडे जातो, की आत्मज्ञानाचं फल हा महत्त्वाचा विषय याच्यासाठी आहे, की वैराग्याचा एवढा आग्रह कशासाठी, तर तो ह्याच्यासाठी, आणि ह्याच्यासाठी म्हणजे आता हा गट आपल्याला जे सांगणार आहे ते. हा त्याच्यासाठी वैराग्य, फार मोठा होकार आहे त्याच्या पाठीमागे. कारण वैराग्यामध्ये, वैराग्याच्या नावाखाली अनेक गोष्टींना आपण काय देत असतो, नकार देत असतो. हे करायचं नाही, ते करायचं नाही, हे बघायचं नाही, ते बघायचं नाही. त्या नकाराच्या पाठीमागे फार मोठा होकार आहे का, आणि तो हा होकार आहे. त्यामुळे आपल्यालाच आपलं जाणवतं की माझी किती प्रगती झाली आहे, आणि मला जर वाटत असेल की हवी तशी प्रगती होत नाही आहे, वैराग्य नसणं हा एक फार मोठा त्याचं कारण असतं. इतर काही कारण असू शकतात, पण मुख्य कारण वैराग्य पुरेशा प्रमाणात नसणं, विषय वैराग्य नसणं. कारण खरं माझ्या साधनेच्या आड जे येतं, ती जी धाव आहे माझ्या अंतःकरणाची बाहेरची, ती त्या विषय सुखानेच होते. मग ते विषय सुखाचे काय म्हणूया, त्याची अभिव्यक्ती अनेक असू शकतात. त्यात कर्मफलाची आसक्ती एक मोठी अभिव्यक्ती आहे त्याची. पण तो आत्ता विषय नाही. पण विषय दोष, विषयामध्ये जे दोष आहेत, ते जर मी नीट समजावून घेतले, ते मी वापरले रोज, सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. ज्या ज्या विषयाची मला आसक्ती आहे, आता हे माझं मलाच चांगलं कळणार आहे, दुसरं कोणीच मला सांगू शकत नाही. कारण माझं अंतःकरण मलाच चांगलं माहिती असतं. मग ज्या ज्या विषयांची मला अत्यंत आसक्ती वाटते, त्या विषयांमध्ये दोष दर्शनच मी करू शकलो. आता विषयातले दोष म्हणजे अशुचित्व एक दोष आहे. अशुचित्व, अशुचित्व म्हणजे कळतं आपल्याला. शुचित्व म्हणजे शुद्धता, मंगल, पवित्र. त्याच्या उलट अशुचित्व. साधनाधीनत्व आहे, सातिशयत्व आहे, साधनाधीनत्व. किती त्या विषय सुख प्राप्त करण्यासाठी किती साधनं गोळा करावी लागतात, किती कष्ट करावे लागतात. आणि सातिशयत्व आहेच. एक इतकं प्राप्त होऊ नये त्याच्यापेक्षा जास्त सुख दुसऱ्या कोणाला तरी प्राप्त झालेलं दिसतंच आहे. कष्ट मी जास्त करतोय, त्याला कमी कष्टात जास्त सुख प्राप्त होत आहे, याचं अजून एक नवीन दुःख जीवनामध्ये. कारण विषय सुख नेहमीच सातिशय आहे, अतिशय आहे, त्याला अतिशय संभवतोच. हे विषय दोष बघणं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं अनित्य आहे, अनित्यत्व. अनित्यत्व जेव्हा प्राप्त होतं ना, तेव्हा, अनित्यत्व प्राप्त होतं म्हणण्यापेक्षा अनित्यत्व हा जो विषयातला दोष जेव्हा मी अखंड लक्षात ठेवतो, ठीक आहे, विधिते पाळीत निषेधाते गाळीत, या मर्यादेमध्ये माझ्या प्रारब्धाने माझ्यासमोर जे विषय आणून ठेवलेले आहेत, जसं परमपूज्य काका म्हणतात, बासुंदी पिताना एरंडेल तेल प्यायल्यासारखी चेहरा करण्याची आवश्यकता नसते. का? कारण मी विरक्त आहे. असा मूर्खपणा परमार्थ शिकवत नाही. पण त्याला मर्यादा कशाची पाहिजे? विधी ते पाळीत, निषेधाते गाळीत. या मर्यादेमध्ये जो विषय प्रारब्धवशात आला असेल, रामकृष्ण हरी. पण नाही आला, सगळ्यात महत्वाचं, तरी रामकृष्ण हरी. कारण तसंही त्यातनं मिळणारं सुख कसं आहे? अनित्य आहे. हे जेव्हा लक्षात राहतं तेव्हा तीव्रतर वैराग्य प्राप्त होतं. तैसे संसारा या समजता जाणीजे जै अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. काय सुंदर ओवी आहे ही, माऊलींची प्रसिद्ध ओवी आहे. अरे मग वैराग्याच्या मागे मला धावावंच लागत नाही, ते वैराग्य माझ्या मागे धावतं. म्हणण्याचा अर्थ काय? अनित्यता जेव्हा माझ्या लक्षात येते विषय सुखाची, तेव्हा माझं अंतःकरण त्या विषयाकडे धावत नाही, कारण माहिती आहे हे अनित्य आहे. एवढा विचार कशासाठी? तर इथे हा जो श्लोक आहे ना, या श्लोकाचा जर आपण सरळ अर्थ करून घेतला तर पहा काय होतो, की वैराग्याने बोध, वैराग्यस्य फलम बोध. बरोबर? पुन्हा एकदा बघूया.
वैराग्याने बोध होतो म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. आणि बोधाने काय होतं मग? तर इथे काय म्हणलं आचार्यांनी? उपरती बोधस्य फलम उपरती. आणि उपरती म्हणजे काय? तर बाह्य प्रवृत्ती निरोध. म्हणजे एका दृष्टीने पुन्हा वैराग्यच झालं की नाही? म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की हे वर्तुळाकार वाटू शकतं. शुद्ध मराठीत दिस आर्ग्युमेंट कॅन फील लाईक सायक्लिक. कारण वैराग्याने बोध आणि बोधाने पुन्हा वैराग्य. म्हणजे नेमकं काय म्हणायचं काय आहे? उपरतीचा अर्थ इथे जो केलेला आहे तो बाह्य प्रवृत्ती निरोध किंवा बाह्य प्रवृत्ती निषेध असाच केलेला आहे. तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की वैराग्याची वैराग्य आपण जेव्हा साधन म्हणून स्वीकारतो, विषय वैराग्य आत्ता आपण जे काही वर्णन केलं त्याच्यातलं विषय दोष दर्शनाने आपण जरा त्याच्यापासून त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करतो. ते अंगी बाणवण्याचा प्रयत्न करतो. वैराग्य संपन्न होण्याचा प्रयत्न करतो. अनेक शब्द त्याला आहेत. विरक्त होण्याचा प्रयत्न करतो. प्रापंचिक असल्यामुळे काय म्हणूया, वस्तूचा त्याग न करता संगत त्यागाचा आपण अभ्यास करतो. ह्या सर्व गोष्टी आपण करतो. कारण प्रापंचिक असल्यामुळे वस्तू म्हणजे घर दार, नोकरी, बँक बॅलन्स हे सगळं असणारच आहे. संन्याशाचं तत्त्वज्ञान वेगळं, ते आपल्यासाठी नाही आहे. पण हे जरी असलं तरी मला अभ्यास कशाचा करायचा आहे? मग संगत त्यागाचा करायचा आहे. आणि माऊलीने आपल्यासाठी एक छान आपली सोय करून ठेवली आहे की मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, तोची संन्यासी जाण निरंतर. संन्यास विधिवत घेण्याची आवश्यकता त्याच्यासाठी नाही. पण मुद्दा माझा हा सुरू आहे की हे जेव्हा आपण सर्व करत असतो तेव्हा साधन या दृष्टीने त्याच्यामध्ये काय असते? कृत्रिमता असते. आणि म्हणून वैराग्य प्राप्ती किंवा विरक्ती ही मी जितका प्रयत्न करीन, जितक्या तीव्रतेने करीन, जितक्या सातत्याने करीन, जसा करीन तसं ते प्राप्त होणार आहे. कर्तृतंत्र कार्यक्रम सुरू आहे थोडक्यात. कृत्रिमता आहे आणि स्वाभाविक आहे त्याच्यात कृत्रिमता. कुठल्याही साधनेमध्ये कारण कृत्रिमता असते. आणि पुन्हा त्या वैराग्याच्या तीव्रतेचे स्तर सुद्धा असतात. ते तर आपण मगाशी बोललो. आपापल्या सामर्थ्याप्रमाणे आपण कुठेसे उभं आहोत, आपलं पूर्वसुकृत किती चांगलं आहे. आपल्याला असे अनेक लोक माहिती असतात की जे जन्मतःच नसते त्यांना फारशी आसक्ती कुठल्या गोष्टीची. पूर्वसुकृत त्याला दैवी गुणसंपदा जी म्हणतात ते घेऊनच आलेले असतात बहुतांश प्रमाणामध्ये. तर अनेकांना आधीपासून सुरुवात करावी लागते. मुद्दा वैराग्याचे तीव्र स्तर असतात. तीव्रतेचे त्याच्या स्तर असतात. कृत्रिमता असते. पण तीव्रतम वैराग्य ज्याला म्हणतात, ज्याला आपण इथली भाषा वापरायची झाली तर उपरती असं म्हणूया, ते कशाने येते? तर ती मिथ्यात्व ज्ञानमूलक असते. शास्त्राचा शब्द आहे. तीव्रतम वैराग्य म्हणजे उपरती ही मिथ्यात्व ज्ञानमूलक असते. म्हणजे विषयांचे म्हणजेच आपण या संपूर्ण जगताचं म्हणूया, कारण विषय शेवटी कशात असतात? जगामध्ये असतात. आणि या जगाचं म्हणूनच विषयांचं मिथ्यात्व अनुभवल्यानंतरच, म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय झाल्यानंतरच, म्हणजेच बाध झाल्यानंतर, कारण विषय राहणारच आहेत. कारण विषयाची व्याख्या अजून फार वेगळी आहे, ती आत्ता बघायला वेळ नाही आपल्याकडे. पण डोळे उघडले की डोळ्याचा जो विषय आहे रूप नावाचा तो दिसणारच आहे. कान व्यवस्थित असतील तर ऐकू येणारच आहे. हे जे एक बंधन आहे इंद्रियांवरती विषयांचं, त्यामुळे विषय असणारच आहे. पण त्यांचं दृढ मिथ्यात्व निश्चय आता झालेला आहे की ते मिथ्या आहेत. म्हणजेच त्यांचा आता काय झालाय? बाध झालाय. असा बाध किंवा असं काय म्हणूया, दृढ मिथ्यात्व निश्चय कधी होतो? आता हे सर्व मिथ्या आहे हे तर मी पण बोलतो. 1000 वेळा नाही, 1,00,000 वेळा बोललो असेल आत्ता परत. बोलून काय उपयोग आहे?
हे मिथ्या आहे हा अनुभव केव्हा येतो माहिती आहे? जेव्हा सत्य काय आहे हे कळतं. साधं गणित आहे, तर्कशुद्ध आहे अगदी. नाही तर तोपर्यंत हे कितीही नाही म्हटलं तरी बौद्धिक पातळीवरतीच राहतं. पण हे मिथ्या आहे हे माझ्या बोलण्यामध्ये सत्यत्व केव्हा येतं? जेव्हा खरंच सत्य तत्वाचा मी अनुभव घेतो. आणि आपला विषय हा सुरू आहे की जेव्हा सत्य तत्वाचा अनुभव येतो, तो घेतल्यावरच काय होतं? निश्शेष वैराग्य, ज्याला या श्लोकामध्ये काय म्हटलंय? उपरती म्हटलेलं आहे, ती प्राप्त होते. निश्शेष वैराग्य. आता त्याच्यामध्ये कृत्रिमता नाही. आता ते अकृत्रिम झालेलं आहे. का? कारण जेव्हा स्वरूपानुभव प्राप्त होतो तेव्हा निरतिशय अवीट अमर्याद आत्मानंदाची प्राप्ती होते. आणि म्हणून विषय सुखाकडे धाव आपोआपच थांबते. आता थांबते शब्द आला, आपण तो थांबवतो असं नाही म्हणत आहे. थांबते. आता कळत असेल की कृत्रिमतेचं अकृत्रिमतेमध्ये कसं रूपांतर होतं, कसा तो स्वभाव होतो त्या महात्म्याचा, त्या ज्ञानाचा, त्या ब्रह्मनिष्ठाचा. म्हणून हे वाटलं, वरवर जरी आपल्याला हे गोलगोल फिरवणारं किंवा वर्तुळाकार सायक्लिक अशी आर्ग्युमेंट वाटली तरी ती तशी नाही. हा त्यातला बारकावा महत्वाचा आहे. त्यामुळे आत्मसाक्षात्काराचं फल म्हणून उपरती आहे. आणि उपरतीमुळे मग काय होतं? तर सर्वाभिलाष निवृत्ती, म्हणजे पुन्हा खरं तेच सांगतात आहे, सर्व अभिलाषांची निवृत्ती होते. पण का होते ते महत्वाचं आहे, कारण आता आत्मानंद, आनंदच मी आहे हे कळल्यानंतर त्याच्या प्रेरणांच्या मागे धावण्याची आवश्यकता उरत नाही. आणि या सर्व गोष्टींचा अनुक्रम सांगणारा आपला पुढचा श्लोक आपल्यासमोर आहे. 422 क्रमांकाचा, तो वाचतो मी. यद्युत्तरोत्तराभाव पूर्वपूर्व तो निष्फलम, पूर्वपूर्वम तो निष्फलम, निवृत्ती परमा तृप्ती रानंदो नुपम स्वतः, दृष्टदुःखेष्वनुद्वेगो विद्याया प्रस्तुतम फलम. आता इथे जे दोन चरण आहेत, निवृत्ती परमा तृप्तीरानंदो नुपम स्वतः, त्याच्या समोरच 422 असा आकडा लिहिलेला आहे. कारण तिथे श्लोक संपला आहे, हे जे पुढचं चरण आहे ते पुढच्या श्लोकात घेतलं आहे काही ग्रंथांमध्ये. इथे त्यांनी इथे लिहिलं, हरकत नाही, विषय तोच आहे. आपण पदच्छेद बघूया. यदि उत्तरोत्तराभाव पूर्वपूर्वं तु निष्फलम, निवृत्ती परमा तृप्ती आनंद अनुपम स्वतः. 422 इथे संपला, इथे दाखवलाय पुन्हा. आणि पुढे म्हणतात दृष्ट दुःखेषु अनुद्वेग विद्याया प्रस्तुतम फलम. म्हणजे मगाशीच जे अम, वैराग्य बोध उपरती त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे की जर पहिल्याच्या पुढील म्हणजे जे फलरूप असतं, एक गोष्ट केल्याने जेव्हा दुसरी प्राप्त होते तेव्हा दुसऱ्याबद्दल बोलणं सुरू आहे, त्याला फलरूप असं म्हटलेलं आहे. त्याचा अभाव असेल म्हणजे ती दुसरी गोष्ट जर प्राप्त झाली नाही तर काय, तर ते पूर्वीचं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कारणरूप हे निष्फल आहे. म्हणजे काय म्हणायचं आहे तर दिलंय पुढे, तर शांती नाही तर उपरती निष्फल आहे. आता कार्य जर उत्पन्न झालं नाही तर कारण निष्फल आहे हे सांगण्यासाठी उलटीकडनं सुरुवात केली आहे. आता शांती शेवटचं जे प्राप्त होतं त्यांनी सुरुवात केली आहे की शांती जर प्राप्त झाली नसेल, आणि शांती म्हणजेच सुख म्हणजेच आनंद, ही जर प्राप्ती झाली नसेल तर उपरती निष्फल आहे. आणि उपरती नाही तर बोध निष्फल आहे. आणि बोध नाही तर वैराग्य निष्फल आहे.
पुढे म्हणतात बाह्य विक्षेपांपासून उपरम निरंकुश समाधान स्वरूपभूत अप्रतिम आनंद आणि शीतोष्णादिकांपासून किंवा मानापमानांमुळे अनुभवास येणाऱ्या दुःखांबद्दल भय किंवा चिंता न वाटणे हे सर्व ब्रह्मविद्येचे प्रसिद्ध फळ आहे. विद्याया प्रस्तुतम फल. म्हणजे इथे ब्रह्मविद्येचं पुन्हा एकदा फळ, कारण विषय तो सुरूच आहे. आत्मज्ञानाचं फल काय आहे हे सांगणं सुरू आहे. आणि कार्यकारण भाव सांगितलेला आहे. पण हेही सांगितलं आहे की जर कार्याची निष्पत्ती नसेल तर ते कारण निष्फळ असल्यासारखंच आहे. आणि फार सुंदर एक विचार केला तर आपल्याला एक लक्षात आणून देतात आहे आचार्य, की पुन्हा एक साधक म्हणून मला काय घ्यायचं आहे, तर ह्याच्याकडे माझं अखंड लक्ष असलं पाहिजे. अखंड लक्ष असलं पाहिजे, ज्याला गोल ओरिएंटेड म्हणतात कॉर्पोरेट भाषेमध्ये. पण काय आहे, माझा त्याच्या बाबतीत आग्रहच नसतो ना. मगाशी मी जसं म्हणालो, सद्गुरूंनी सांगितलं आहे, साधन दिलेलं आहे, केलं पाहिजे, बौद्धिक पातळीवर पटलं आहे म्हणून मी करत असतो, रडत खडत. त्यालाच यांत्रिकता असा शब्द वापरला. म्हणून 20 मिनिटात नामस्मरण करून मी उठून जातो. चेकचा परमार्थ करतो. चेक म्हणजे लोक लावत नाही, काही जणांनी लावली असेल माहित नाही मला, फ्रीजवरती यादी काय आजची कामं, त्याच्यात एक काम काय, नामस्मरण. 20 मिनिटं करायचं, जाऊन पेन्सिलनी चेक, झालं आजचं काम. आता माझा आणि परमार्थाचा संबंध संपला. पुढचे 24 तास असं करून कसं चालेल, हे लक्षात असलं पाहिजे. की वैराग्य मी कशासाठी, वैराग्याने मला काय प्राप्त होणार आहे, तर बोध प्राप्ती होणार आहे. मग ती होते आहे का, नाही होत आहे. झाली आहे का, नाही झाली आहे. मग का नाही होत आहे, काय बिघडत आहे, कुठे वैराग्य माझं चुकतं आहे, किंवा वैराग्याच्या नंतरच अजून काही करायला हवं आहे का, हे सर्व विचार तो साधक करतो ज्याच्या हा कार्यकारण भाव लक्षात असतो. आणि अखंड तो आपल्या दृष्टीसमोर तो ठेवतो. आणि असं जेव्हा होतं मात्र, त्या कारणाने जे कार्य किंवा जी फलनिष्पत्ती म्हणूया करून द्यायला हवी आहे, त्याला काय प्राप्त होतं, छान वर्णन केलं इथे. काय म्हटलं इथे, निरंकुश समाधान स्वरूपभूत निवृत्ती परमा तृप्ती. सुंदर शब्द आचार्यांनी वापरलाय. निवृत्ती परमा तृप्ती, निरंकुश समाधान स्वरूपभूत अप्रतिम आनंद. पुन्हा आत्मज्ञानाचं फल, पुन्हा मोटिवेशन कशासाठी सुरू आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अशा तृप्ती प्राप्त झालेल्या योग्याचं वर्णन करतात. माझी आवडती ओवी आहे, सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहेरे पाऊल न घाली. सुंदर ओवी आहे 5व्या अध्यायातली. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घाली. अगदी हेच वर्णन आचार्य या 422व्या श्लोकात करतात. पुन्हा मगाशीच संतांची भाषा एक असणारच आहे. काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, तो जो ब्रह्मनिष्ठ महात्मा आहे, तत्ववेत्ता आहे, त्याचं काय आहे, सहजे स्वसुखाचे नाही अपारे. सहजे शब्द खूप महत्वाचा आहे, कारण स्वभावतःच, आता इथला शब्द त्याला वापरून घेऊया, उपरम. आता आपल्याला छान फरक कळेल उपरम आणि याच्यातला. सहजे स्वसुखाचे नाही अपारे, उपरम प्राप्ती झालेली आहे स्वभावतःच. अपारे म्हणजे अमर्याद, आत्मसुखाच्या अमर्यादपणे त्याचं जे अंतःकरण आहे ते समृद्ध झालेलं आहे. त्या अंतःकरणाने जणू काही तो बनलेला आहे. सुरवाडलेनी अंतरे, अंतरे म्हणजे अंतःकरण. आणि तो असा तो असतो म्हणून काय होतं, रचिला म्हणून बाहेरी पाऊल न घाली. अगदी या 421 आणि 22 सारभूत अशी ओवी आहे, की हे आत्मसुखाच्या अमर्याद
किंवा आत्मसुखाचा तो अमर्याद अनुभव तो आपल्याच हृदयात घेत असतो, तो आनंद उपभोगत असतो. मग सुख मिळवण्याकरता इंद्रियांच्या बाहेर तो पाऊल टाकतच नाही, असं माऊली वर्णन करते त्याचं. आणि किती स्वाभाविक आहे ते. बाहेर पाऊल टाकेलच कशाला तो आता? कारण बाहेर पाऊल टाकून मिळवायचं काय या शेवटी? विषयातनं सुखच ना. मग आता मी जे सुखरूप आहे, हाच अनुभव अखंड अंतःकरणात सुरू असेल, त्या आनंदामध्ये ब्रह्मानंदे सदा डुल्लतू, अशा अवस्थेत जर तो असेल महात्मा, तो ब्रह्मनिष्ठ योगी, तर तो इंद्रियांच्या बाहेर पाऊल घालील कशाला? आणि मग आपल्याला जे 421 मध्ये सुद्धा म्हटलं आहे, सर्वाभिलाष निवृत्ती. कारण ती कशाने प्राप्त झाली आहे? आत्मानंदानेच प्राप्त झाली आहे. अभिलाष राहीलच कशासाठी? कारण अभिलाषाचं जे, अभिलाषातून जे मिळवायचं जे प्राप्तव्य, ते अमर्यादपणे प्राप्त झालेलं आहे आता. हे आहे आत्मज्ञानाचं फळ. त्यामुळे इथे खूप सुंदर शब्द जे आचार्याने वापरले आहे, निवृत्ती ही परमा तृप्ती. निवृत्ती ही परमा तृप्ती, आनंद अनुपम स्वतः. श्री नारद महाराज सुद्धा भक्तिसूत्रात काय सांगतात? अप्रतिम भक्तिसूत्र आहे खरं ते. पुन्हा मी जसं मगाशी म्हणालो की काय प्राप्त होणार आहे हे समोर ठेवून साधना केली तर जास्त नेमकेपणाने आणि नेटकेपणाने होते. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. नारद भक्तिसूत्र आहे. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती अमृतो भवती तृप्तो भवती. इथला शब्द निवृत्ती ही परमा तृप्ती. हा जो भक्त असतो त्याला भक्ती प्राप्त होते, म्हणजे परमेश्वराची प्राप्ती होते. तेव्हा काय होतं? तो आता अभक्त न राहिल्यामुळे तो भक्त काय होतो? सिद्ध होतो. सिद्धो भवती, अमर होतो. म्हणजे त्याला पुन्हा अर्थातच जन्ममृत्यू हे भानगड राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तृप्तो भवती. पुढच्या एका सूत्रामध्ये मत्तो भवती असं सुद्धा म्हटलेलं आहे. किती किती सुंदर आणि विलक्षण अवस्था ती असेल, आपण याची कल्पना करू शकतो. निदान कल्पना तर निश्चित करू शकतो. हे याच्यासाठी परमार्थ सुरू आहे. हे आहे आत्मज्ञानाचं फल, की आता मी आनंदरूप झालेलो आहे, तृप्त झालो आहे, मत्त झालेला आहे. असं भक्ताला मत्तो भवती म्हटलेलं आहे. निवृत्ती, परमातृप्ती, आनंद अनुपम असा आनंद, निरतिशय आनंद. काय अवस्था असेल ती? माझ्या आजूबाजूला काय घडतं आहे याचा काहीही परिणाम नाही, निर्विकार. ह्याला म्हणतात तृप्तीची ढेकर. याचं कारण आहे, सर्व प्रकारची जी अशांती, दुःख, हे कशातून येतात? अतृप्तीतून येतात. त्याच्यातून ती निर्माण होतात. आणि अतृप्ती कशामुळे? तर अपूर्णतेने. खूप काय म्हणूया, वेदांताचा हा अत्यंत मूलभूत सिद्धांत आहे खरं, विचार केला तर, की माझ्या प्रत्येक कार्याची जी प्रेरणा असते ना, ती अपूर्णतेतून आलेली असते. मला वाटतं मी पैशाच्या दृष्टीने अपूर्ण आहे म्हणून मी जास्त पैसा कमवायचा प्रयत्न करतो. मला वाटतं मी सुखाच्या दृष्टीने अपूर्ण आहे म्हणून सुख मिळवण्याचा प्रयत्न करतो. जे जे मला वाटतं माझ्याकडे नाही, अपूर्ण आहे, या अपूर्णतेतून काय होतं? अतृप्ती निर्माण होते, अशांती, दुःख शेवटी पदरात पडतं. आणि हे होऊन पुन्हा पुढील जन्माच्या वासनेची बीज तयार होतात. ती वेगळीच. पण तो जो भक्त आहे, तो तृप्तीची ढेकर दिलेला आहे. तृप्तो भवती म्हणून तो अमृतो भवती. म्हणजे भक्तीच्या प्रांतात सुद्धा हेच सांगितलेलं आहे. आणि ज्ञानाच्या प्रांतात सुद्धा आचार्य तेच बोलतात आहे. कारण गंतव्यस्थान एकच आहे, आश्चर्य करण्यासारखी गोष्ट काहीच नाही आहे.
त्यामुळे भक्तीने जे प्राप्त होतं तेच ज्ञानाने पण प्राप्त होणार आहे. कारण मुळात ते वेगळे नाहीतच. फक्त त्याचं काय म्हणूया, प्रकार वेगळा आहे साधनेचा, पण प्राप्ती एकच. आणि तृप्ती म्हणजे सर्वात महत्वाचं अल्पसंतुष्टता नव्हे. आता असं वाटू शकतं सुरुवातीच्या काळात, जेव्हा परमपूज्य काका म्हणतात सुरुवातीच्या काळात असतं ते, लाथ मारीन तिथे पाणी काढीन. असा एक काळ असतो आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या. गमतीचा विषय आहे, पण मनुष्य अभ्यासाला कधी लागतो माहिती आहे? ज्ञानेश्वरी, पंचदशी, विवेक चूडामणी, जेव्हा काका म्हणतात जेवढ्या लाथा मारायच्या तितक्या मारून झालेल्या असतात, जेवढं पाणी निघायचं तितकं निघालेलं असतं, आता अजून लाथा मारल्या तर ती तुटण्याची शक्यता असते. गमतीचा विषय. पण त्याच्यानंतरच आपण परमार्थाला लागत असतो. कारण जेव्हा लक्षात येतं की आता लाथा मारणं इकडलं संपलेलं आहे, तर इकडे बघूया. तृप्ती म्हणजे अल्पसंतुष्टता नाही, तर आपलं सर्व कर्तव्य जे आहे ते सर्वस्व ओतून करत असताना जे फळ प्राप्त होतं त्यांनी यत्किंचितही माझं समाधान न बिघडणं, याला म्हणायचं तृप्ती. अर्जुना देवनी महासमाधी सवेची घालेला युद्धी. कोण बोलताय? एकनाथ महाराज सांगतात आहेत. समाधीचा अनुभव अर्जुनाला दिला, पळून जाऊ दिलं का त्याला? हेही आपले गैरसमज असतात खूप. नाही, त्याला युद्धाला उभं केलेलं आहे, कर्तव्यापासून पळून जाऊ दिलेलं नाही आहे. सवेची घालेला युद्धी. मुद्दा आपलं कर्तव्य व्यवस्थित केल्यानंतर जे फळ येतं त्यांनी यत किंचितही समाधान न बिघडणं, महत्वाचा मुद्दा. आणि इथे जे शेवटचं चरण आहे त्याच्यामध्ये हाच आशय आहे की काय म्हटलंय, दृष्ट दुःखेष्वनुद्वेगो विद्याया प्रस्तुत फलम. दृष्ट दुःखेषु अनुद्वेग. दृष्ट दुःखेषु म्हणजे प्रारब्ध प्रारब्ध प्राप्त किंवा प्रारब्धाने मला जे दुःख प्राप्त होईल त्याने काय उद्वेग म्हणा, भय म्हणा, चिंता म्हणा, त्याचा स्पर्शही न होणं, हे ब्रह्मविद्येचं प्रसिद्ध फळ आहे. खूप महत्वाच्या गोष्टी या पारमार्थिक याच्यासाठी, साधकासाठी ते सांगितले आहेत. काय? दृष्ट दुःखेषु अनुद्वेग, म्हणजे प्रारब्धानी प्राप्त होणाऱ्या दुःखानी. असं कुठेतरी म्हटलंय का हो, की प्रारब्धात दुःखच प्राप्त होणार नाही, असं म्हटलंय का? एखादी कुठेतरी म्हटलंय का अख्ख्या ग्रंथामध्ये? आणि माझी धाव अखंड कुठे असते? माझ्या आयुष्यात दुःखच येऊ नये, माझ्या प्रारब्धातच. आणि मग फारच रडगाणी असतील तर विचारूच नका. म्हणजे माझ्याच आयुष्यात का, मी काय कोणाचं घोडं मारलाय, मी तर इतका चांगला आहे, कोणाच्या आध्यात नसतो, मध्यात नसतो, तो बघा वाटेल ते चाललेलं आहे, तरी त्याच्या आयुष्यात सुख दिसतात. ही सगळी जी रडगाणी आहे, ते भक्तीच्या भाषेत बोलायचं झालं तर शरणागती नाही म्हणून, आणि ज्ञानाच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्ञान नाही म्हणून. समजलेलंच नाही आहे, प्रारब्धशास्त्र स्वीकारलेलंच नाही आहे. आणि हे आपल्याला दिसतंय की अगदी संत महंत मोठमोठ्याने संतांच्या आयुष्यात सुद्धा आपण ज्याला दुःख म्हणतो ती दुःख आहेतच. परमपूज्य काका नेहमी सांगतात रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर झाला होता. स्वामी विवेकानंदांना दम्याचं दुःख होतं. अनेक अशी उदाहरणं देता येतील आजही. जे जीवनमुक्त सद्गुरू आपण ज्यांना म्हणतो त्यांची उदाहरणं सुद्धा देता येतील. मुद्दा काय सुरू आहे? प्रारब्धवशामध्ये सुख किंवा दुःख, सुखसुद्धा प्राप्त होईल, दुःखसुद्धा प्राप्त होईल, तो प्रश्न नाही आहे. पण जे काही प्राप्त होईल त्यांनी उद्वेग नाही, भय नाही, चिंता नाही, हे ब्रह्मविद्येचं फळ आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये भगवंत योग्याचं वर्णन करताना हाच मुद्दा अधोरेखित करतात. तम विद्या दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम. नेहमीसाठी लक्षात ठेवण्याचा श्लोक आहे हा. तम विद्या दुःख संयोग वियोग. छान दोन शब्द आले आहेत, संयोग आणि वियोग. कशासाठी?
तर दुःख संयोगाचा जो वियोग आहे त्याला योग, योग शब्द 3 वेळा आला. दुःख संयोगाचा वियोग हा योग या संज्ञेला प्राप्त आहे असे जाणावे. तम विद्यात. दुःख संयोग, इथे थांबायचं खरं, इथे स्वल्पविराम द्यायचा. वियोगम योग संज्ञितम, भगवंत सांगतायत 6व्या अध्यायामध्ये. याचा अर्थ काय अधोरेखित करतात हे भगवंत इथे सुद्धा, की प्रारब्धवशामध्ये दुःख होईल, सुख होईल, अनुकूल घडेल, प्रतिकूल घडेल, माझ्या अपेक्षेप्रमाणे फळ मिळेल किंवा न मिळेल, अधिक मिळेल किंवा कमी मिळेल किंवा तितकंच मिळेल, तीनही शक्यता संभवतात. प्रश्न तो नाहीच आहे. पण याच्यापासून मला जी दुःखाची प्राप्ती आज होते आहे, त्या दुःखापासून मला वियोग करून घ्यायचा आहे. आणि यालाच योग असं म्हणतात. ह्यालाच ब्रह्मविद्येचं प्रसिद्ध फळ असं म्हणतात. इतकं मोठं फळ मला आत्मज्ञान देतं. इतकं मोठं फळ प्राप्त. मग अनुकूल घडो का प्रतिकूल घडो, कारण आता माझा आनंद जो स्वतंत्र आहे. आत्तापर्यंत मी सुखी होण्यासाठी धडपड करत होतो, आणि सुख हे नेहमी परतंत्र असतं. आणि म्हणून तर मला अखंड दुःख सहन करावं लागत होतं. कारण जो सुखी, ज्याला सुखी व्हायचं असतं त्याला दुःखी व्हावंच लागतं, हा दुसरा सिद्धांत आहे. त्यामुळे सुखी नाही, आता सुखरूप, आनंदरूप, तृप्तो भवती, सिद्धो भवती, मत्तो भवती. आणि मग असा जो महात्मा, असा जो ज्ञानी, त्याच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा दृष्ट दुःख जरी आलं तरीही अनुद्वेग, त्याचा स्पर्शही त्याला होत नाही. इतकं मोठं फळ आत्मज्ञानाने प्राप्त होतं. विलक्षण अशी ती एक अवस्था असते. आणि असं फळ आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. आपली वेळ झालेली आहे, थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप धन्यवाद मगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. खूपच छान उपरती आणि वैराग्य ह्याचं खूप छान निरूपण झालं. कोणाला प्रश्न असल्यास आपण मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारू शकता. मनोज उपाध्ये, हात वरती आहे तुमचा. मायक्रोफोन ऑन करायला लागेल. आता ऐकू येतंय? येत आहे. मंगेश दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही जे सांगितलं त्यामध्ये अ, आत्मज्ञानाकडे आपली वाटचाल योग्य त्या दिशेनं चालू आहे किंवा त्याच्यामध्ये आपले प्रयत्न त्या दिशेने चालू आहेत, ह्याची जाणीव कशी व्हावी किंवा ते कसं ओळखावं, हा एक प्रश्न. आणि दुसरं म्हणजे वैराग्य आणि ब्रह्मचर्य हे दोन्ही एकच आहे का? हं. तर आता माझी प्रगती व्यवस्थित होते आहे की नाही हे कसं ओळखावं, हा पहिला प्रश्न. तर त्याचं परमपूज्य काकाने एक छान उत्तर देऊन ठेवलं आहे, की वाढती शांती, वाढती तृप्ती, वाढती निर्भयता, वाढतं समाधान, वाढती प्रसन्नता, हे सर्व जर वाढतं असेल तर माझी साधना व्यवस्थित सुरू आहे असं समजायचं. आता याच्यावर पुष्कळ काही बोलता येईल, पण तुम्ही स्वतः याच्यावरती चिंतन करू शकता की याचा थेट संबंध वैराग्याशी कसा आहे. कारण हे सगळं बिघडतं, हे वैराग्य नसल्यामुळेच बिघडतं. बाय द वे, समाधान, तृप्ती, शांती, निर्भयता, प्रसन्नता, हे सर्व बिघडतं याचं कारणच वैराग्य नाही हे आहे, किंवा पुरेशा प्रमाणात नाही हे आहे.
त्यामुळे एक सर्वसाधारण निकष ह्या पद्धतीने आपल्याला तसा विचार करता येतो. हे वाढतं हवं. एक आपण ज्याला शुद्ध मराठीत ट्रेंड ज्याला म्हणतो, अगदी काही जसं झाड आपण लावतो एखादं, तर काही रोज जाऊन प्रगती तपासायची नसते. झाड आज किती वाढलं, पण एक 2-4 महिन्यांनी झाडाकडे पाहिलं की लक्षात येईल, हा झाडाची वाढ होते, वाढते झाड चांगलं. तसं आपला साधनेचा किंवा प्रगतीचा आलेख बघायचा, तो चढता आहे की नाही एवढं बघायचं. आणि दुसरं तुम्ही म्हणाल की वैराग्य आणि ब्रह्मचर्य. तर ब्रह्मचर्य हे वैराग्याचं एक अभिव्यक्ती आहे, एक त्याचं अंग आहे असं म्हणूया. पुन्हा ब्रह्मचर्याची व्याख्या सुद्धा संन्याशासाठी जी आहे ती वेगळी आहे, प्रपंचिक माणसासाठी आहे ती वेगळी आहे. धर्माचे सर्व बंधनं पाळून जी विवाह सुख ज्याला म्हणतात, जे भोगलं जातं, त्याला ब्रह्मचर्य हे प्रापंचिक माणसाची व्याख्या आहे. धर्माची सर्व बंधनं पाळून, म्हणून तर धर्म हा बेसिक त्याला म्हणतात ना, फाउंडेशनल बिल्डिंग ब्लॉक का आहे परमार्थाचा, तो त्याच्यासाठी आहे. कारण आजकाल ती पण काय आली आहे, फॅशन आलेली आहे. काय, आय एम नॉट रिलिजियस बट आय एम स्पिरिच्युअल, असे अनेक जण बोलतात. कारण त्यांना ते काय बोलतात हे कळत नसतं, कारण त्यांना रिलिजन म्हणजे काय हे कळलेलं नसतं, आणि त्यांना स्पिरिच्युअलिझम म्हणजे काय हे कळलेलं नसतं. त्यामुळे धर्माची बंधनं पाळून जे असतं त्याला ब्रह्मचर्य म्हणतात. तेच वैराग्याचं, त्या इंद्रियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आहे. पण म्हणून मी म्हणालो की ते त्याचं एक अंग आहे. पण वैराग्य ही एवढी मर्यादित संकल्पना नाही आहे. वैराग्य हे पाचही इंद्रियांचं, किंवा 5 अन् 5 10, 11, 11वं इंद्रिय अंतःकरण, या सर्वांचं असतं. आणि ते प्राप्त करण्यासाठीचे जे उपाय आहेत ते मगाशी आपण जे बोललो, की दोषदृष्टीने त्याच्याकडे जेव्हा आपण बघतो, आणि अभ्यास आपल्या अंतःकरणाचा असाच करायचा असतो की माझं मी शोधून काढायचं की मला कोणत्या, आता आता एखादा विषय आहे समजा, मला त्याची खूप आसक्ती आहे, त्याची तुम्हाला तेवढी असलीच पाहिजे असं गरजेचं नाही आहे. आपापले विषय आपले वेगळे असतात, आपल्या आसक्तीचे विषय वेगळे आहे, कारण आपल्या वासना वेगळ्या, आपल्या 3 गुणांचं मिश्रण आपल्या अंतःकरणात असलेलं वेगळं आहे सर्वांच्या. त्यामुळे आपला असा ज्याला म्हणतात कस्टमाइज साधन, सर्वसाधारण मला सिद्धांत कळले, आता ते मी कसं लावून घ्यायचं माझ्या जीवनाला, तर मी माझं शोधून काढायचं, असा अभ्यास करायचा आपला स्वतःचा. आणि मग तिथे हे सगळ्या मेथड्स, काकांचा शब्द आहे छान, या मेथड्स वापरायच्या. आणि मग ते वैराग्य आपलं मंद असेल तर तीव्र कसं होईल, तीव्र असेल तर तीव्रतर कसं होईल, आणि तीव्रतर असेल तर तीव्रतम कसं होईल, असा अभ्यास करत राहायचा. अनेक उपाय त्याला आहेत. एक तुकाराम महाराजांचा छान अभंग आहे, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, ऐकला असेल तर. संकल्प ही वरी नाही म्हणा, एक सुंदर उपाय तिथे तुकाराम महाराज सुचवतात आहे. काय, इंद्रियांचा जय करा, वासनेचा आपोआप क्षय होतो. आणि हा अनुभवाचा विषय आहे, करून पहा. ज्या विषयाची मला जबरदस्त आसक्ती आहे, अनेकांना आता एक नवीन विषय निर्माण झाला आहे, हा नेहमी ज्याच्या विरुद्ध मी बोलत असतो, स्मार्टफोन. एक 6वं इंद्रिय जे आपल्या सर्वांना विज्ञानाच्या कृपेने प्राप्त झालेलं आहे. आता ते हळूहळू ज्याला शुद्ध मराठीत ॲडिक्शन असं म्हणतात, त्याच्यात रूपांतरित व्हायला लागलेलं आहे. म्हणजे तो थोडक्यात एक फार जबरदस्त विषय झाला आहे आपल्या सर्वांचा. मग आता इथेही हा अभंग कसा लावायचा, तर इंद्रियांचा जय नाही, त्याला मी हात लावणार नाही. मला आत्ता काही काम आहे का फोनला हात लावण्याचं, मला कोणाला फोन करायचा आहे नाही. 2-4 तास झाले मी फोन पाहिला नाही, कोणाचे काही संदेश आले असतील व्हॉट्सॲपवर, त्याला उत्तर द्यायचं आहे नाही, असं काहीच नाही. आत्ताच 5 मिनिटापूर्वी मी पाहिलेलं आहे. मग आता पुन्हा फोन कशाला. तेवढ्या छोट्याशा प्रमाणात का होईना मी माझ्या इंद्रियावरती जय मिळवला. असे छोटे छोटे मी जेव्हा जय मिळवत जातो तेव्हा आपोआप त्या वासनेचा क्षय होत जातो. फार सुंदर क्षय शब्द वापरला तुकाराम महाराजांनी, डिके. अशी एका रात्रीत ती जाणार नाही आहे, पण हळूहळू क्षय होतो. आणि हा अनुभवाचा विषय आहे, करून पाहण्याचा विषय आहे, त्यालाच अभ्यास असं म्हणतात.
असो, तर मला वाटतं बहुतेक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. हो, धन्यवाद. मंगेश दादा, एक प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात अपूर्णतेबद्दल बोलताना की अपूर्णतेतून कर्माची प्रवृत्ती होते, किंवा इच्छा किंवा कर्माची. तर त्याच्यात उपप्रश्न असा आहे की दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे नित्य नैमित्तिक कर्मामध्ये ती अपूर्णता डोकावू शकते का? कदाचित डोकावली नाही पाहिजे हे माहिती आहे, पण डोकावू शकते का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की प्रतिक्रियेत, म्हणजे अपूर्णतेतून झालेली प्रतिक्रिया जर असेल, क्रिया, मग त्याला प्रतिक्रिया म्हणू, तर त्याच्या मागे असलेली अपूर्णता, ती अभ्यासून स्वतःचाच अभ्यास करणारा, आत्ताच तुम्ही म्हणाला स्वतःचाच अभ्यास करावा, तर त्याच्या मागे जी अपूर्णता आहे ती शोधून काढावी, अशी साधना असू शकते का? कारण की मी आधी अशी ऐकली नाहीये. तर त्याचे साधनात रूपांतर करू शकतो का त्याचं, तसं? असे दोन प्रश्न होते. ही साधना अपूर्णता या दृष्टीने कदाचित नसेल ऐकली तू, पण ती ऐकलेली निश्चित आहे. याचं कारण सांगतो. आपण अपूर्ण आहे म्हणून मी हे करतो असा आपण विचार नाही करत कधी म्हणून. हम्म. पण आपण पूर्णतेचं सुख मिळवण्यासाठी ते करत असतो. म्हणजेच विषय सुखासाठी ते करत असतो. कारण माझा समज काय आहे की आज समजा मला काय ₹2,000 किंवा डॉलर पगार आहे, तर मला असं वाटतं की जेव्हा मला 4,000 मिळेल तर मला सुख जास्त मिळेल. आता इथे मी असा विचार नाही करत की मी $2,000 मला डॉलर्स मिळतात आहे पगार म्हणजे मी अपूर्ण आहे, असा विचार करत नाही. म्हणून तशी साधना, असं स्पष्ट तसा उल्लेख नसतो आपण ऐकलेला. हम्म. त्या अपूर्णतेतूनच आणि सुखाच्या अपेक्षेने मी जास्तीत जास्त सुखाची साधनं गोळा करण्याच्या मागे आयुष्यभर लागला असतो. कारण जेवढी सुखाची साधनं जास्त तेवढं सुख जास्त, असा भ्रम मला झालेला असतो. आणि एकही साधन नसणारी गाढ झोप जी मला सगळ्यात जास्त सुख देऊन जाते, किंवा एकही साधन नसलेले तुकाराम महाराज आनंदाचे डोई आनंद तरंग म्हणतात, हे मी विसरून जातो. त्यामुळे तो नित्यनैमित्तिक बोलला, आपण त्याला कर्तव्य रूप म्हणूया साध्या भाषेत एकदम. हम्म. कर्तव्यरूपी कर्म तर करायचीच आहेत, करावी लागणारच आहेत. तो विषय आपण बोललोच, आपण प्रापंचिकच आहोत, प्रश्नच नाही. पण हे सर्व जे तत्वज्ञान आहे ना, हे फलाला लावायचं आहे. फलासंबंधी बोलणं चालू आहे, कर्मफलासंबंधी बोलणं चालू आहे, की जे मला बंधनात टाकतं. कारण विचार केला तर आपल्याला कर्म बंधनात नाही टाकत. मग काय बंधनात टाकतं मला? तर दोन गोष्टी बंधनात टाकतात. एक, त्याचा कर्ता आहे असं समजणं हे बंधनात टाकतं. आणि दुसरं दुसरं कर्मफलाची आसक्ती मला बंधनात टाकते. आणि भगवंत 9व्या अध्यायात तेच सांगतात आहे की मी इतकं मोठं कर्म केलं, म्हणजे सगळ्यात मोठं कर्म जगात कुठलं असेल तर या जगाची निर्मिती हेच आहे. पण त्याचं बंधन मला होत नाही का? कारण ह्याच दोन गोष्टी माझ्याजवळ नाहीत असं भगवंत बोलत आहेत. कर्तृत्व भाव नाही आणि फलाची आसक्ती नाही. आणि असं सांगून ते आपल्याला सुचवतात आहे की मलाही कर्मबंधनातून सुटायचं असेल तर ते कर्म करतच सुटायचं आहे. हम्म. हम्म. कर्माची कर्मणा गहनो गती. कर्मापासून पळून जाऊन सुटका नाही आहे, कर्म करून पण ह्या पद्धतीने कर्म करून मग एक दिवस तो अधिकार येईल. तोपर्यंत आरुरुक्षोर्मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. लक्षात, म्हणजे इनॲडिक्वेट वाटणं ही पहिली टप्पा आहे त्या अनालिसिसचा, आणि मग त्याच्या पुढे कुठल्या विषयाबद्दल वाटतंय, अपूर्णता वाटते आपल्याला अपूर्णता सगळ्यात. वाटते. हम्म. आणि ती अपूर्णता पूर्ण करण्यासाठी, म्हणजेच अपूर्णतेचं दुःख दूर करण्यासाठी, हम्म. ते सुख मिळवण्यासाठी, म्हणजेच विषय सुख मिळवण्यासाठी, असं ते कडी आहेत एक. धन्यवाद. संतोषजी. जी, नमस्कार दादा. अं, प्रश्नापेक्षा थोडासा वेगळा अँगल ऐकायची इच्छा झाली होती की वैराग्य अनुभव, किंवा इथे ज्याला ह्या श्लोकामध्ये बोध म्हटलंय, यांचे जे सायकल चालू असतात, त्या सायकल मधली
जी गॅप आहे ती कमी होत राहते नंतर नंतर, जेवढी प्रगती होते अशी होत असेल तर तर हे सायकल्स आणि त्यानं अखंडता येते त्या बोधाला. तर हाच सगळा विषय भक्ती मार्गातून कसा घ्यायचा. कोणता विषय, बोधाचा का वैराग्याचा? बोधा आणि वैराग्याचा. भक्ती मार्गामध्ये वैराग्याचं प्रमुख लक्षण शरणागती हे आहे. शरणागती. कारण आपण आत्ताच बोललो की वैराग्य प्रामुख्याने बिघडतं कशाने, तर फलाच्या आसक्तीने वैराग्य बिघडतं. बाकी त्याचे पैलू, त्याचा भरपूर मोठा तो विषय आहे. पण आपण सार रूपाने बोलू, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे. आणि आचार्य सुद्धा त्यांच्या भाष्यामध्ये म्हणतात भगवद्गीतेच्या, की माझ्या साधनेच्या आड काय येतं, तर फलासक्ती येते. आणि फलासक्ती संपूर्णपणे घालवण्याचं भक्तीचं साधन शरणागती हेच आहे. बाकी भगवंताचं प्रेम हे तर आहेच, पण मुख्य शरणागती, मी त्याला शरणागत आहे. त्यामुळे देवाचे जे मनोगत तेची माझे उचित, इच्छेसाठी भगवंत अंतरू नये श्रीराम दासबोध. देवाचे जे मनोगत, मी माझं कर्तव्य उत्कृष्ट केलेलं आहे. आता इतकं केल्यानंतर माझ्या पदरी अपमान यावा, अपयश यावं, हे देवाचं मनोगत आहे. आणि याला म्हणायचं भक्तिप्रांतातलं वैराग्य. हं. आणि जसं त्याची अर्थात पुन्हा तीव्रता वाढायला लागते, तेव्हा देवाचं जेव्हा खरं प्रेम निर्माण होतं ना, तेव्हा ह्या गोष्टींची आपोआपच काय म्हणे आसक्ती कमी होते, या गोष्टी बाजूला पडायला लागतात. कारण विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता, ही अवस्था येते एक वेळेला, की माझा प्रेमाचा विषय आता फक्त भगवंत आहे. आणि प्रेमाचा विषय भगवंत आहे असं म्हणणं काय, किंवा इतर विषय बाजूला सारले असं म्हणणं काय, परिणाम तो एकच आहे त्याचा. कारण मला आता फक्त भगवंत हवा आहे, म्हणजेच याचा अर्थ मला बाकीचे विषय नको आहे. आता माझा विषय हाच नारायण झालेला आहे. हे थोडेसे वैराग्याचे भक्तिप्रांतातले पैलू आहेत. आणि बोधाबद्दल तू बोलला ते ते तर आपण मगाशीच बोललो, की बोध आणि बोध हा एकच, तो भक्ती असो का ज्ञान असो. कारण ज्ञानाने प्राप्ती कशाची होणार आहे, मोक्षासाठी ज्ञान हा एकमेव हेतू आहे. त्यामुळे त्याला सुद्धा बुद्धियोग मी देतो असं भगवंत म्हणतात भगवद्गीतेमध्ये भक्ताला. आणि भक्त या व्याख्येची व्याख्याच आपण अनेक वेळा शिकलो आहे, की जो अभक्त नव्हे तो भक्त, म्हणजेच भगवंताशी तो आता एकरूप झालेला आहे. आणि म्हणून तो तृप्तो भवती, मत्तो भवती, सिद्धो भवती. हे सगळं जे वर्णन नारद भक्तिसूत्रामध्ये येतं ते त्या दृष्टीने येतं. हं. आणि तरी तो नंतर भक्ती करत राहतो. भगवंताशी मी एकरूप झालेलो आहे, तरी सुद्धा आता नाही, विठ्ठल तू देव किंवा राम तू देव आणि मी तुझा भक्त, हे द्वैत तेवढं तो स्वीकारतो, ज्याला ज्ञानोत्तर भक्ती असं म्हणतात. आणि प्रेम हा स्थायी भाव असतो भक्तीमध्ये, कारण भक्ती याचा अर्थच प्रेम आहे. आणि ते प्रेम भगवंतावरती नसतं, ते विषयांवरती असतं. याचा अर्थ भक्तिप्रांतामध्ये माझं वैराग्य बिघडलेलं आहे असा त्याचा अर्थ आहे. प्रेमाचा विषय एकच असला पाहिजे, तो म्हणजे भगवंत. हे झालं भक्तिप्रांतातलं वैराग्य. आणि त्या प्रेमातून शरणागती अर्थातच. त्यामुळे यत्न कसून करीन मी, यश दे रामा, न दे तुझी सत्ता. आजची सुबोध गुरूंचा. इकडे ज्ञानातून एक उपप्रश्न थोडासा एक्सटेंड करायचा, जस्ट पॅरलल्स लावायसाठी उपयोगी पडेल म्हणून. अं, इकडे जसं विषय वैराग्यातून, विषय त्यागातून वैराग्य आहे, तसं भक्ती मार्गामध्ये ते वैराग्य वाढवण्यासाठी म्हणजे शरणागती वाढवण्यासाठी कसली साधन आहे. अच्छा, म्हणजे तो आता एक पायरी मागे आला असं म्हणूया, की हं, 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 वैराग्यासाठी आपण शरणागती असं म्हटलं. हं, तर शरणागती वाढवण्यासाठी काय साधन असं म्हणतोय तो, असा हं. प्रश्न आहे का? हो हो. शरणागती वाढवण्यासाठी
भक्ती म्हणजे जर प्रेम असा जर आपण विचार केला तर शरणागती नाही आहे. आता आपण कल्पना करू शरणागती नाही आहे आणि ती वाढवायची आहे. मग शरणागती नाही आहे म्हणजे काय आहे असा जर विचार केला तर फलाची आसक्ती आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच, आत्ताच पाहिजे, असंच हम्म, पाहिजे, हम्म, इतकंच पाहिजे, तितकंच पाहिजे इत्यादी. बरोबर. हो. आणि ही गोष्ट मला भगवंतापासून दूर ठेवते आहे. हे जेव्हा माझ्या लक्षात येईल आणि लक्षात राहील की जो माझ्या प्रेमाचा विषय आहे असं मी समजतोय, त्या माझ्या प्रेमाच्या विषयापासून मला हे दूर ठेवताय, दूर ढकलताय, अंतर वाढवताय, हे जेव्हा माझ्या लक्षात येईल तेव्हा शरणागती आपोआपच वाढायला लागेल. हम्म. एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते. भक्ती म्हणजे प्रेम आणि शरणागती. छान. नमस्कार. थांबूया मग. अमित, तुला म्हटलं होतं मी आपण चर्चा करू. अं, हो, मी फोन करू का तुम्हाला? बराच वेळ झालाय. हा, एक तर आपण फोनवरती बोलू आणि इतरांना ऐकायचे असेल तर मग पुढच्या वेळेला बोलावं लागेल. नाही तर मग आपण फोनवर बोलू शकतो. हा, मला हो, चालेल ना, थोड्या वेळ बोललं तर. नाही, मग ते पुढच्याला घ्यावं लागेल. आज बराच वेळ झालाय. बर बर. पुढच्याला बोलूया. चालेल ना अमित? हां हां, ठीक आहे, चालेल. नमस्कार. फक्त तोपर्यंत अजून म्हणजे एक आठवडा आहे तर एक जातात एक सूचना देऊन टाकतो बघ, तुला जमलं तर. त्याच्यामध्ये तू पुनरावृत्तीचा एक मुद्दा मांडलास की तीच विशेषणं जर पुन्हा आली तर मग तू ते श्लोक सोडून दिले. कारण तू डाव्या बाजूला पहिले श्लोक क्रमांक घेतले हम्म. आणि उजव्या बाजूला तू विशेषणं आणि समानार्थी शब्द वगैरे घेतले. तर याच्याऐवजी उलटं जर तू केलं, हम्म. विशेषण देऊन काढ पहिले हम्म. आणि मग त्याच्यासमोर श्लोक क्रमांक 1 लिही आणि तेच विशेषण पुन्हा 10व्या श्लोकात आलं असेल तर पुढे पुन्हा स्वल्पविराम 10 लिही. म्हणजे आपल्याला हेही कळेल की हे विशेषण आचार्यांनी 10 श्लोकांमध्ये वापरलेलं आहे. ठीक आहे. विशेषणांच्या बाबतीत मी नक्की करू शकेन. मी नामं जी होती, म्हणजे नावं जी होती ती मी बरीचशी गाळली. म्हणजे ब्रह्म हेच नाव बरेच वेळा आलं असं म्हणून मी गाळलं. विशेषणं माझ्याकडे सगळी आहेत, ते मी तुम्ही म्हटलात तसं नक्की करू शकेन. नावं आपल्याला नकोच आहे. मला ते तुला सांगायचं होतं. कारण तुझ्या एका मुद्द्यामध्ये ना मला असं वाटलं की तू बहुतेक आत्मा आणि ब्रह्म याच्यात फरक केलेला दिसतोय. झालं? नव्हतं तसं, म्हणजे कुठे चुकलं का नसेल तसं? तर ठीक आहे. तिसरा का चौथा मुद्दा होता काहीतरी. तसं नसेल तर ठीक आहे. पण तसं असेल तर ताबडतोब दुरुस्ती करून घे. हा, नाही, कदाचित मी ते तिथे म्हटलं होतं की आत्मन म्हणजे उद्धरेत आत्मना आत्मन अशासारखं, कधी कधी आत्मन ह्याचा स्वतःसाठी असा अर्थानं वापरले आणि काही ठिकाणी आत्मा ह्या यानं आत्मन हा हे नाम वापरले असं मी फक्त म्हटलं होतं तिथं. तर पुन्हा एकदा ब्रह्म या अर्थाचे किंवा आत्मा या अर्थाचे अनेक शब्द तुला या ग्रंथामध्ये सापडतील. हम्म. त्या विश्लेषणामध्ये न जाता त्याच्यासाठी विशेषण काय वापरलं आहे, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह इज द ऑब्जेक्टिव्ह वी हॅव. ठीक आहे. आता सध्या तू तेवढा मर्यादित ठेव स्कोप त्याचा हम्म. आणि सगळी विशेषणं डाव्या बाजूला घे पहिल्या कॉलममध्ये आणि मग हम्म. त्याच्यासमोर श्लोक क्रमांक घे आणि मग तिसऱ्या कॉलममध्ये तुला जर काही विशेष त्याच्याबद्दल काही सांगायचं असेल त्या श्लोकामध्ये बा ही महत्वाचं आलेलं आहे. कारण प्रत्येक विशेषणाचं एक वैशिष्ट्य आहे. हेच हम्म. तर आपल्याला त्या गृहपाठामागे उद्देशच तो होता की त्याचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचा एक संदर्भ पण आहे. तो पण तुला जर अभ्यासाचा भाग म्हणून जर पकडता आला तर पहा की इथे हेच विशेषण का वापरलं आचार्यांनी. असं एक दोन वेळा मी माझ्या प्रवचनात बोललो आहे. पहा, हे हम्म. विशेषण वापरण्यामागे, कारण इतकी विशेषणं वापरली का बरं आचार्यांनी, मुळातच विचार करू ना आपण. त्याचा हम्म. उद्देश आहे आचार्यांचा काहीतरी. कारण एक चालू संदर्भ असतो आणि आता कधी कधी उदाहरणार्थ ते तत्व तसं नाही हे सांगण्यासाठी म्हणून ते विशेषण असतं. कारण संदर्भ त्या गोष्टीचा सुरू असतो. हम्म. असं तुला तिसऱ्या कॉलममध्ये संदर्भ लिहिता आला तर बघ, त्यांनी पण एक परिपूर्णता येईल त्याला. पण छान एक तुझा छान गृहपाठ झालेला आहे. फक्त तुला थोडंसं त्याचं हे बदलायचं आहे. हा, पद्धत प्रयत्न बदल. करतो नक्कीच. म्हणजे पहिलं कदाचित सोपं आहे, म्हणजे नुसतं रिअरेंज करणं, पण हं. त्याचा संदर्भ तुम्ही म्हणलात तसं लावायचा प्रयत्न करतो. म्हणजे मी जे म्हणालो त्याच्यासाठी तुला पुन्हा पहिल्या श्लोकापासून सुरुवात करावी लागणार आहे. म्हणून म्हणलं की एक आठवडा आहे बघ तू. त्या काही घाई असं काही नाही, डेडलाईन काही नाही. पण एक छान तुझा अभ्यास होत असेल याच्यात, तुझ्या लक्षात आलं असेल. हो हो, तेच. धन्यवाद पुन्हा एकदा. थांबूया, बराच वेळ झालाय. होय.
ठीक आहे, मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा एकदा तुम्हाला साष्टांग नमस्कार. पूज्य ज्योत्स्नाताई सुद्धा दिसत आहे तिथे, तर त्यांनाही साष्टांग नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.